नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण बघतोय उडदाचं डांगर. आणि उडदाचं डांगर हे भाकरीशी सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा नुसता वरण भात जेव्हा आपण जेवतो तेव्हा पण ते तोंडी लावणं म्हणून त्याचा अगदी उत्तम उपयोग होतो. तर उडदाचं डांगर करण्यासाठी आपण इथे ही 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि ती आपल्याला आता भाजून घ्यायची. आता ही डाळ आपल्याला मीडियम आचेवर खरपूस छान भाजून घ्यायची. त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची. अशी खरपूस तांबूस दिसली पाहिजे थोडीशी. आता ही डाळ भाजून झालेली आहे आणि त्याचा रंगसुद्धा छान बदलला आहे बघा. छान तांबूस रंगावर झाली. आता आपण गॅस बंद करूया. आता ही गार करून घ्यायची आपल्याला आणि मग मिक्सरमधून आपल्याला ती बारीक करून घ्यायची. हे बघा, उडदाची डाळ मी ही आता बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये. आता आपण डांगर कसं कालवायचं ते बघूया. आता या वाडग्यामध्ये मी 4 ते 5 चमचे उडदाचं पीठ घेते. तुमच्याकडे जसे जेवणासाठी किंवा खाण्यासाठी मेंबर असतील त्याप्रमाणे तुम्ही हे पीठ कमी जास्त घ्या. हे बघा, एवढं मी आता पीठ घेतलं आहे. या पिठामध्ये मी आता घालते हा बारीक चिरलेला कांदा. आता आपण घालूया आलं आणि मिरचीचा ठेचा. ठेचा म्हणजे ही मी मिरची आणि आलं असं वेगवेगळं दोन्ही कुटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हे चवीपुरतं मीठ. ज्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्याल त्याप्रमाणे तुम्ही चवीप्रमाणे मीठ घाला. आता हे एकदा मी चमच्याने मिक्स करून घेते आणि मग आपल्याला त्याला फोडणी वगैरे द्यायची. आधी पाणी ताक असं घालून आधी कालवून घ्यायचं आहे आपल्याला. आधी आपण पाणी घालून थोडं कालवून घेऊया आणि मग ताक घालूया. आता पाणी घातल्यावर आपण हे थोडं ताक घालूया, कारण ताकाने त्याला चव खूप चांगली येते. खूप घालू नये, थोडं घालावं पण, कारण त्याने चव त्याची छान वाढते. ताकाऐवजी तुम्ही दही जरी वापरलं तरी चालेल. जसजसं आपण हे कालवू तसतसं ते पीठ फुगत जातं आणि मग आपण त्याला पाणी का ताक जे काय आपल्याला हवं असेल ते घालायचं. आता हे आपलं डांगर कालवून झालेलं आहे. आता ह्याला आपण छानपैकी मस्त फोडणी देऊया. फोडणीसाठी इथे मी आता हे तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण घालूया जिरं, हिंग आणि लाल तिखट. आता आपण ही फोडणी याला देऊया. वा, काय मस्त कलर आहे. असं लाल तिखट फोडणीत घातलं की त्याला कलर खूप छान येतो. म्हणून हिरवं तिखट आतमध्ये आधी पिठात घालायचं आणि फोडणी अशी लाल तिखटाची द्यायची. हे बघा, कलर किती सुंदर आला. आता हे डांगर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण याच्यावर कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यावर हे खाण्यासाठी आता तयार आहे. हे डांगर भाकरीबरोबर तर चांगलं लागतंच, पण नुसतं आमटी भात वगैरे जरी तुमच्याकडे असला किंवा खिचडी केलेली असली तरी हे डांगर तोंडी लावायला खूप चांगलं लागतं. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा.